नमस्कार। आज आपण इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन सन्मान यात्रेच्या ठिकाणी आलेलो आहोत। आज इंदापूर शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार हे इंदापुरात येणार आहेत। त्यांच्या सभेच्या ठिकाणी आज आपण पाहू शकता की सर्व लाल गुलाबी प्रकारचे केलेले आहे। तर सगळ्या प्रकारचे गुलाबी झेंडे हे लावण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण एका कार्यकर्त्याने गुलाबी कलरची बुलेट गाडी आणलेली आहे सभेच्या ठिकाणी। तर आपण या कार्यकर्त्यासोबत संवाद साधणार आहोत। आज तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार इंदापुरात येणार आहेत। या ठिकाणी सभेच्या ठिकाणी तुम्ही पिंक कलरची गुलाबी बुलेट घेऊन आला आहेत। आज आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा इंदापूरमध्ये दाखल होत आहे। तर आता आपण बघतोय अजितदादाची टीमच आता गुलाबी आहे, त्यामुळे आम्ही पण अजितदादाच्या प्रेमाखातर गाडी गुलाबी कलरची केलेली आहे। आपण पाहू शकता इथे आमचे शहराध्यक्ष माननीय बाळासाहेब ढवळे यांचा आणि अजितदादांचा फोटो पण आम्ही लावलेला आहे। खास आम्ही दादांच्या प्रेमाखातर काल पुण्याला जाऊन ही गाडी बनवलेली आहे। बाळासाहेब ढवळे इंदापूरचे सरस्वती नगरचे नगरसेवक, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही हे बुलेटचे नियोजन केले आहे का? आमचे मार्गदर्शक आणि सरस्वती नगरचा जो एरिया आहे त्याचे बाकी विद्यार्थी आदरणीय बाळासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे केलेले आहे। बुलेट पिंक बनवण्यामागची प्रेरणा कुठून? आम्ही हेच दादांच्या आता आपण बघतोय जनसन्मान यात्रेत पहिल्यापासून जॅकेट घालण्यापासून जे असेल किंवा काय असेल पहिल्यापासून जी गुलाबी थीम आहे तीच आम्ही हे घेऊन बनवली आहे। या व्यतिरिक्त अजून कोणत्या प्रकारची काय तयारी करण्यात आली आहे आपल्याकडे? आपण पाहिलं असेल तर आता आमच्या सरस्वती नगर येथून दादांची बाईक राहिली आणि दादा स्वतः ह्याच गाडीवर बसून येणार आहे। त्यामुळे हेल्मेट ही गुलाबी कलरचं केलेलं आहे। दादा स्वतः ह्याच गाडीवर आहे। इथून 400 ते 500 लोकांची आता बाईक राहिली आहे। असं बी समोर येते की अजून एक अशा प्रकारची एक बुलेट आहे, किती 2 बुलेट आहेत काय बनवले असेल ते काय मला माहीत नाही, पण आम्ही तरी बनवलेले आहे। तर आपण पाहू शकता की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारे गुलाबी कलरची पिंक बुलेट बनवण्यात आलेले आहे। तर इंदापूरहून विशाल भाऊ, राजकीय सामना न्यूज।